असा आरोग्यदायी मुखवास जर जेवणानंतर रोज 1 चम्मच खाल्ला तर सर्व समस्यांवर उपयोगी आहे. अगदी डोक्याच्या केसांपासून तर पायाच्या नखांपर्यंत शरीरासाठी उपयोगी हा मुखवास कसा तयार करायचा? चला तर मग बघूया. इथे मी पचनासाठी उपयोगी त्याचबरोबर सुपरफूड म्हटले जाणारे सीड्स मी इथे घेतलेले आहे. सर्व साहित्य 50 ग्रॅम घेतले आहे आणि सोप 250 ग्रॅम घेतलेली आहे आणि एका लिंबाचा रस घेतलेला आहे. तर सोप आणि ओवा छान असं खरपूस भाजून घ्या. आता पावसाळ्याचे दिवस आहे तर मंद आचेवर हे खरपूस असं भाजून घ्या. आणि इथे मी जवस घेतला आहे, जवससुद्धा भाजून घेतलं आणि कद्दूच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया भाजून घेतलेल्या आहे. तर हे सुपरफूड म्हटले जाणारे सीड्स आहेत, तर हे तुम्ही नक्की याच्यात टाका. आणि तीळ घेतले आहे, तीळ पण हे भाजून घ्यायचे आणि हे सगळं साहित्य आपण मंद आचेवर भाजून घेणार आहे. तर इथे धनिया डाळ घेतलेली आहे, धनिया डाळ भाजलेलीच असते, तर मी इथे गरम करून घेतली. एका लिंबाच्या रसामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलं आणि ते सगळं याला लावून घेतलेलं आहे. सगळं चोळून घ्यायचं म्हणजे छान असं चविष्ट लागते. तर हे लिंबाच्या रसाने आपल्याला ओलं झालेलं आहे, तर आपण हे गरम करून घेणार आहे. छान असं गरम करून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं. थंड झाल्यावर काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा आणि रोज 1 चम्मच नक्की खा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.